एका फाईलचा ठोकळा घेऊन आले होते. पंकजा मुंडे विरोधातल्या त्या फाईल्स होत्या आणि त्या फाईलची माहिती माझ्याकडे आधी ज्यांचा फोन आला ते तेजस ठक्कर होते आणि एक राजेंद्र घनवट नावाचे एक व्यक्ती होते. आता हे सगळं तेव्हा ते माझ्याकडे फाईल घेऊन आले. मी त्यांना व्यवस्थितपणे समजवलं की मी अशी कोणाची दिलेल्या फाईलवर कधीही काम करत नाही आणि म्हणून मी पंकजा मुंडेंचा कुठलाही विषय तेव्हा लावून धरला नाही. पण नंतरच्या काळात म्हणजे जेव्हा मी बीड प्रकरण लावून धरलं, अनेक विषय लावून धरले, तेव्हा राजेंद्र घनवट यांचं नाव मी एका चॅनलच्या डिबेटवर घेतलं. ते घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात म्हणजे इथे चेतन चिखळे नावाचा एक मुलगा बसलाय, त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि हे सगळेच्या सगळे शेतकरी माझ्या घरापर्यंत येऊन त्यांनी मला समजावलं की आमच्या सगळ्यांचे मोठ्या प्रमाणावर छळ केलेत ते या राजेंद्र घनवट याच माणसांनी केलेत. तर कोण आहेत हे राजेंद्र घनवट, यांची आपण आता सुरुवात करूया. हे पिक्चर पहिलं आहे. हे धनंजय मुंडेंबरोबर जे अतिशय असे छान जवळ असलेले, जसे ते कराड बरोबर असायचे तसेच जवळ असलेले हे राजेंद्र घनवट. पिक्चर नंबर 2, व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनीबद्दल, म्हणजे जी फ्लाय ॲश महाजेनकोकडनं घ्यायची आणि मोठ्या प्रमाणावर बाहेर विकायची, ज्याच्यावर मी ऑफिस ऑफ प्रॉफिट याचे गुन्हा दाखल व्हावा म्हणून मी अजित पवारांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटले. त्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसमध्ये डायरेक्टर जे आहेत, म्हणजे याच्यात 2च डायरेक्टर आहेत. एक आहे राजश्री धनंजय मुंडे आणि दुसरे आहेत राजेंद्र घनवट, पोपटलाल घनवट. हे पकडा. तिसरा हा जो फोटो आहे हे मी सगळे माध्यमांना माझ्या ब्रॉडकास्ट ग्रुपवरनं देणार आहे. तिसरा हा जो फोटो आहे हा जगमित्र शुगर नावाची जी कंपनी आहे याच्यात सुद्धा राजश्री मुंडे आहेत. याच्यात आधी धनंजय मुंडे, वाल्मी कराड देखील होते. त्याच कंपनीत हे सुद्धा राजेंद्र पोपट घनवट हे आज तगायत डायरेक्टर म्हणून तिथे आहेत. एवढंच नाही तर त्यांचे इतरही म्हणजे पोपटलाल घनवट हे सुद्धा या कंपनीत आधी डायरेक्टर होते. यांनी काय काय केलंय तर 11 अशा शेतकऱ्यांची माझ्याकडे आता डिटेल्स आहेत. 11. ते या प्रत्येक शेतकऱ्याला छळून म्हणजे त्याच्यात एका शेतकऱ्याची 20 कोटीची जमीन होती, ती त्यांनी फक्त 8 लाखात व्यवहार केला. एकाची 1 कोटीची जमीन होती, त्याचा 4 लाखात व्यवहार केला. आणि जे त्यांच्या विरुद्ध लढले, म्हणजे इथे आता मीरा सोनावणे आहेत, या चिखले ताई आहेत, या सगळ्यांविरुद्ध त्यांनी अफाट प्रमाणावर सगळ्यांवर गुन्हे दाखल केले, त्यांचा छळ केला. म्हणजे आज जर तुम्ही बघाल, या ताई तुमच्याशी बोलतीलच, तर यांच्यावर, यांच्या कुटुंबावर देखील त्यांनी कसा छळ केला याची माहिती त्या देतील. मीरा सोनावणे यांचं त्यांनी म्हणजे त्यांच्या जे व्यक्ती घरचे 1997 मध्ये वारले होते, ते 2006ला जिवंत दाखवून त्यांचा व्यवहार झाला असं दाखवलं. आणि या जेव्हा त्यांच्याच शेतात काम करत होत्या तेव्हा बहिणीवरून अतिशय खालच्या दर्जाचं म्हणजे तिला एक रात्र माझ्याकडे पाठव असं म्हणून मग ह्या चिडल्या आणि चिडल्यावर त्यांना सरळ केलं म्हणून त्यांच्यावर 8 दिवसानंतर 307चा गुन्हा दाखल केला. जे शेतकरी त्यांच्या विरुद्ध लढायचे त्या सगळ्या शेतकऱ्यांविरुद्ध मानहानीचे, नंतर कुठले त्यांनी गुन्हे, 307चे गुन्हे अनेक लोकांवर, यांच्या मीराताईंच्या तर त्यांच्याबरोबर 9 लोकांवर त्यांनी गुन्हे दाखल केले. आणि एवढंच नाही, त्यांच्यापैकी एक माणूस हा एक PSI देखील आहे. अशा लोकांवर या माणसांनी अफाट गुन्हे केलेत. माझ्याकडे त्यांचे असंख्य व्हिडिओज आहेत ज्याच्यात ते सरळ म्हणतात की मला 2 मुलं आहेत, ती दोन्ही MBA आहेत. हे मी पोपट घनवट यांच्याबद्दल बोलतेय. आणि त्याच्यात ते दोन्ही MBA आहेत. पण आम्ही सगळ्या चांगल्या राजकारण्यांशी संबंध ठेवले म्हणून आम्ही ती दहशत निर्माण करू शकलो. आणि म्हणून आम्ही दहशत निर्माण करू शकलो असं नाही म्हटलंय, म्हणून आम्ही अशा अनेक जमिनी घेऊ शकलो, अनेक प्रोजेक्ट राबवू शकलो. तर शिवमबद्दल
त्यांनी कसे तिथे मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट्स राबवलेत ह्याची माहिती देखील त्यांनी त्या व्हिडिओमध्ये दिली आहे. हेच आपल्याला सांगतं की राजकारण्यांना हाताशी धरून हे बिल्डर्स अशा सगळ्या असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जातात, त्यांना कवडी मोलाची किंमत सुद्धा दिली जात नाही आणि जो त्यांच्या विरुद्ध लढतो त्या सगळ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेरीला आणलं जातं की कोणाच्या ताकद उरत नाही की या सगळ्यांना कुठेतरी त्यांनी उत्तर द्यावं. तर पोपटलाल घनवट यांना माझं आव्हान आहे, तुम्हाला हवे तेवढे तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करायचे, गुन्हे तर तुम्ही करू शकत नाही, पण तुम्ही मानहानीचे किंवा कशाचे जे करायचे तुम्ही हव्या तेवढ्या केसेस करा. प्रत्येक तुमच्या केसमधली सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत आणि ते सगळे डिटेल्स मी दाखवणार आहे. तुमचा एक संजय चव्हाण नावाचा, संजय उर्फ आनंद चव्हाण नावाचा एक माणूस आहे, त्याच्या नावावर सगळ्या पॉवर ऑफ अटॉर्नी घेतल्या जातात आणि तो त्याचा कसा मिसयूज करतो त्याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. आणि एवढंच नाही तर या पोपट घनवट यांच्यावर असंख्य असे FIRs ऑलरेडी असताना हाच व्यक्ती त्याची बी समरी करून घेतो आणि याचे सगळे डिटेल्स आहेत. तर मी गृहमंत्रालयाला लिहून हे सगळे बी समरी झालेले सगळे गुन्हे हे पुन्हा रिओपन करा अशा मागणीचं पत्र मी पाठवणार आहे. आणि ही जी माणसं आहेत यांना मी आत्ताच बावनकुळे यांना देखील फोन करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा फोन लागला नाही, पण मी बावनकुळेंना या सगळ्या लोकांना त्यांच्याकडे पाठवणार आहेत, यांच्या सगळ्या जमिनीच्या व्यवहाराची पुन्हा चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला गेला पाहिजे. आणि अशा जे बिल्डर्स आहेत जे असे लाटण्याचा प्रयत्न करतात त्यांची राजकीय ताकद वापरून, तर त्यांच्यावर कारवाई सक्त झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. एवढंच नाही तर धनंजय मुंडे आणि यांचा काय काय संबंध आहे, कसे कसे व्यवहार आहेत, आर्थिक व्यवहार किती आहेत, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे अशी देखील माझी मागणी आहे आणि ती लवकरात लवकर व्हावी असे मी आव्हान मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री या दोघांना करते. शेतकऱ्यांचा छळ झाला म्हणताय तुम्ही, मोडस ऑपरेंडी कसं होती, म्हणजे कसं छळ करायचं कधी वर्षापासून हे संपूर्ण सुरू आहे? हे सगळं गेले 10 ते 12 वर्ष ते करतायत असं त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलंय, पण खरं तर हे 2004-5 सालापासून त्यांनी सुरू केलं आणि इथे जे बसलेले सगळे आहेत यांचे व्यवहार सगळे त्याच काळात झालेत. सगळं खोटं दाखवलेत, मय्यत व्यक्तीला जिवंत दाखवून डॉक्युमेंट केली आहेत, जे जिवंत आहेत त्यांना मय्यत दाखवून डॉक्युमेंट्स केली आहेत. अफाट घोळ केलेत, अफाट घोळ. आणि त्यांच्या विरुद्ध ना यंत्रणा बोलतेय ना पोलीस बोलतायत, कारण यांच्या पाठीशी सगळे धनंजय मुंडे सारखे राजकारणी आहेत, कारण ते थेट पार्टनर आहेत. म्हणजे कुठली पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कारवाई करेल, कारण धनंजय मुंडेंचे ते थेट पार्टनर आहेत आणि यांचे किती किती कसे कसे त्यांचे काय काय डील्स आहेत हे देखील मी काही काळात आता पुढे काढणार आहे. तर आताच्या घटनेला मला आव्हान करायचंय सगळ्यांना की ताबडतोब या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा. आता मी विनंती करते मीरा सोनावणेंना, त्या बोलतील आणि त्यानंतर या चित्तेताई बोलतील. तर रिक्वेस्ट करते माध्यमांना की त्यांचं बोलणं देखील आपण रेकॉर्ड करावं. नमस्कार. आता आम्ही अंजली ताईंकडे ह्याच्यासाठी आलोय कारण आम्ही 2008 पासून फिरतोय, भरपूर ठिकाणी फिरलो, कुठली ठिकाणं आम्ही शिल्लक ठेवली नाही. आणि अंजली ताईंकडं आम्ही सगळे शेतकरी मोठ्या आशेने आलोय की ताईने आम्हाला न्याय द्यावा, कारण आम्हाला म्हणजे आमच्याकडे आता शक्ती नाही राहिलेली आहे लढायची. माझं तर म्हणजे मी आता बोलायची सुद्धा आहे ना इच्छा नाही.